कुछ नहीं स्क्रिप्ट ऐसे ही चालू हो जाने का। ये स्क्रिप्ट नहीं होता, स्क्रिप्टेड नहीं करता। नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ जयच्या आणखी एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आपण आज चौघं चाललो आहोत रत्नागिरीला, ते पण 1205 वन डाऊन रत्नागिरीला जाण्यासाठी आपण निवडलेली आहे जनशताब्दी एक्सप्रेस, जी मुंबईवरून मडगावला 12.5 तास घेते जायला। आणि इथे जयची छत्री पडलेली आहे, काय माहिती किती वेळ टिकते की परत पण येते की नाही मुंबईला। हे लोक 2 दिवस राहणार आहे, पण मी तुम्हाला एका दिवसाचा व्लॉग दाखवणार आहे पूर्ण, की तुम्ही एका दिवसात रत्नागिरीला जाऊन किती फिरू शकता आणि परत मुंबईला येऊ शकता। तर मित्रांनो, इथे जनशताब्दी एक्सप्रेस अरायवल झालेला आहे प्लॅटफॉर्म नंबर 10 वर, 9 आणि 10 वर। आणि आपला D5 कोच नंबर आहे। वही है नीचे है, फिर भी बैक रेस नहीं, ये अलग है। चले डब्बा उसका ये नहीं चाहिए, ये सीधा है, सभी सीधा ही था जो पुशअप टाइप है। ये जनरल है रे, नहीं एक डब्बा और आगे जाओ। यही है मतलब ऐसा ही सीधे आपला डब्बा पुढे गेलेला आहे। चला सीट नंबर 101 आहे, तो एकदम पुढे आहे। आपली सीट इथे कुठेतरी कोपऱ्यात असेल। चला पुढे जाऊया। आणि आम्ही इथे सेटल झालो ट्रेनमध्ये, आणि मी आता डायरेक्ट झोपणार आहे। आणि विक्कीने एक सरप्राईज आणलाय आपल्यासाठी, लंच बॉक्स दिसतोय। आणि कमेंट मध्ये दाखवा की काय असेल, पण तुम्ही कमेंट करून सांगा विक्कीने सांगितल्याप्रमाणे त्याच्यात काय असेल। लंच बॉक्स दिसतोय, तो लंच आणलं असेल आपल्यासाठी बहुतेक। आंब्याचा आचार आहे, आंब्याचं लोणचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे आणि थिपली आणि इकडे वर्क फ्रॉम होम चालू आहे जायचं। आणखीन एक जय आहे आपल्यासोबत, आणि इथे इंटरनेट आहे। आणि भाऊ डोंगल आणायला विसरलाय, कंपनीने फ्रीमध्ये दिलेला। आणि आपला प्रवास पनवेलपर्यंत असाच असणार आहे, पण पनवेलनंतर हिरवळगार वातावरण बघायला आणि मित्रांनो, इथे ठाणे रेल्वे स्टेशन आलेलं आहे। इधर कुछ ना कुछ ऐसा इफेक्ट अभी कितना कमेंट आया था कि वो बंद कर दिया करके, पता नहीं अभी मंदिर चालू है पर वो गाना बंद कर दिया। तो ये 150 मीटर को उड़ा आणि आता इथे या बाजूला गर्दी चढणार आहे। आणि इकडे ठाण्यावरून डिपार्चर झालं आहे ट्रेनचं, आणि इथे वेब सिरीज चालूच आहे। आणि विक्की या तिघांचं पहिल्यांदा आहे कोकणात। आपण आता कोकणात चाललो आहे, आणि या तिघांचं पहिल्यांदा येत आहे कोकणात रत्नागिरीत। तर यांना बाहेरचे व्ह्यूज आपण दाखवूच पनवेलनंतर। तोपर्यंत तुम्ही डिपार्चर ठाणे रेल्वे स्टेशन। आणि इकडे पनवेल रेल्वे स्टेशन आलेलं आहे।
जनशताब्दी एक्सप्रेसचा अरायवल झाला आहे पनवेल रेल्वे स्टेशनवर. तर इथे आपल्या ट्रेनला सिग्नल भेटला आहे. थोड्याच वेळात डिपार्चर होईल पनवेल स्टेशनवरून. लेट झाली आहे थोडी, पण पुढे जाऊन कव्हर करेल. कोलाड रेल्वे स्टेशन आलं इथे. आपला हॉल्ट आहे इथे. आणि रो ट्रेन असणार, त्याच्यावर गाड्या लोड करून पुढे नेतात. ही फक्त कोकणात चालते आणि पुढे नाही चालत रो ट्रेन. WAP7 इथून येतो या रो ट्रेनला. रतलामचा WAG7 आणि परत मेन लाईनवर येते ट्रेन. मित्रांनो इथे खेडला क्रॉसिंग किंवा ओव्हरटेकसाठी थांबलेली आहे. कुठली ट्रेन आपल्याला क्रॉस करेल किंवा ओव्हरटेक तरी करेल. लूप लाईनवर लावलं आहे, मध्ये मेन लाईन आहे. तो कुठली ट्रेन येते आता इथून किंवा इथून. मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की सगळेजण खाली उतरलेले आहे ट्रेनमधून, कारण आपली ट्रेन लूप लाईनवर थांबलेली आहे. तरी इमर्जन्सी चेन पूल केली आहे. चेन पूल हुआ आहे असं बोलतोय विकी की चेन पूल झाली आहे, पण काय माहिती, मला वाटत नाही चेन पूल झाली आहे. कारण तीन वेळा हे होतं सायन बजाते लोग हॉर्न बजाते 3 बार चेन पूल कडे रिलॅक्स करणं ज्याच्यासाठी आपल्या ट्रेनला येते थांबवलं लूप लाईनवर. ही ट्रेन आता येईल आणि आपली ट्रेन जाईल WAP7 अनुभवाचा. चालला आहे ट्रेनला. मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस आहे आलेली एर्नाकुलम निजामुद्दीन क्रॉस होते. ट्रेनला पण सिग्नल भेटलाय. आपली ट्रेन पण आता निघेल इथून. आता लूप लाईन वरून मेन लाईन वर जाईल आपली ट्रेन इथून. आणि डायरेक्ट बहुतेक चिपळूणलाच थांबेल आता, जर कुठलीही क्रॉसिंग नसेल तर.
तर आपली ट्रेन आता मगाशी चिपळूण स्टेशनवर आलेली आहे आणि आता सिग्नल भेटला आहे तिला. कोचुवेली एक्सप्रेस आत्ता झाली आहे इकडे या बाजूला. तो कोचुवेली एक्सप्रेस येणार होती म्हणून आपली ट्रेन थांबली जरा वेळ जास्त चिपळूणला. आणि आता डिपार्चरचा सिग्नल भेटला आहे. इथे कोचुवेली एक्सप्रेसमध्ये पाणी भरण्याचं काम चालू आहे. इकडे पाहत इंदोर कोचुवेली एक्सप्रेस. आणि ही आपली मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. बघा केवढी गर्दी आहे उतरण्यासाठी. ऑलमोस्ट अर्धी ट्रेन खाली झाली आहे. आणि असा मस्त घमघमाट सुटलाय जे या लोकांना आवडणार नाही. इफ यू नो यू नो. काकडीचा वास आला पण त्याआधी अजून एक जवल्याचा वास आलेला मस्त पैकी. आणि तुम्हाला रत्नागिरीला वडापाव आणि केळी भेटेल. अवॉइड वडापाव. तर मित्रांनो आता आपण रत्नागिरीत एंटर झालो आहे. एंटर केलं आहे रत्नागिरी स्टेशनवर आणि थोड्याच वेळात जनशताब्दी एक्सप्रेसचं डिपार्चर पण होईल इथून. आणि ही पोरं इथे थांबली आहेत. इकडून आपण आता जाणार आहोत हॉटेल बघायला यांच्यासाठी. आणि मग तिथून कॅब किंवा बाईक रेंट करून मग पुढे गणपतीपुळ्याला जाऊ. आणि हा असा दिसतो AC चेअर कार. आधी या ट्रेनला सगळे चेअर कारच होते, आता सीटर झाले आहेत. आणि इथे एस्केलेटर आहे तर खूप चांगलं आहे. तर मित्रांनो हे आहे रत्नागिरी स्टेशन. आणि तुम्ही तिकीट नाही काढत असाल आणि असेच येत असाल तर तुम्हाला फाईन लागू शकतं, कारण इथे तिकीट सेंटर्स आहेत बाहेर. तर हेच ते नवीन बनलेलं रत्नागिरी स्टेशन काम चालू आहे. तिथून गेल्या वेळी पाणी येत होतं तर त्या बाजूला काम चालू आहे. आणि मित्रांनो आम्ही इथे रिक्षा केलेली आहे आणि इथे 3 जण पाठी ठेवून बसतोय आणि एक जण कोणतरी पुढे बसेल. ही बघा किती सुंदर रिक्षा सजवलेली आहे इथे.
इथे रिक्षा बघा, टीव्ही, माईक, फॅन आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती, वरती साईबाबा आहे. तर मित्रांनो इथे आम्ही आता होमस्टे घेतला आहे इथे या लोकांनी आणि एक एक करून सगळे फ्रेश होत आहेत. माझं मी तर आंघोळ करूनच आलेलो, फक्त या लोकांना कपडे चेंज करायचे तिथे आले तर इकडून आता आम्ही बाईक रेंटवर पण घेतली आहे. 1100 रुपये 2 बाईकचे दिले आहेत एका दिवसाचे आणि या होमस्टेचे 1200-1300 रुपये दिले आहेत एका दिवसाचे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर हा बजेट ठेवा तुमच्याकडे, एवढे तरी लागतील. आणि स्टेशनवरून इथपर्यंत यायला तुम्हाला 200 रुपये रिक्षा बोलेल, तर तेवढं तर लागतातच. सगळ्यांनी आम्हाला तेवढेच बोलले, पण कमी इथे लोकल्स असतील तर ते कमी पण होतात. पण 200 रुपये तरी आहे स्टेशनवरून इथपर्यंत यायचे. हार्डली 4-5 किलोमीटर असेल, पण 200 रुपये घेतले त्यांनी. पण जाऊ द्या, आपल्याला घाई होती, संध्याकाळी निघायचं पण आहे मला. मित्रांनो इथे आपण श्रीराम कृपा होमस्टेमध्ये राहतो आहे आणि इकडून 12चं चेक इन आहे आणि 11चा चेकआउट आहे इथे. तर ही लोक राहत आहेत इथे श्रीराम कृपा होमस्टेमध्ये. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे, राहू शकता. तुम्हाला नंतर डिस्काउंट मिळेल, तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. आणि तुम्हाला नंतर मी इथे कुठेतरी आपला नंबर पण शेअर करेन श्रीराम कृपा होमस्टेचा. आणि ही बाईक आणि ही ॲक्टिवा आम्ही घेतलेली आहे रेंटवर. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मिरिया बीचवर. तिथे अबॅन्डन्ड बोट आहे आलेली, तर त्याच्या इथे जातो आहे आम्ही आता. पहिलं त्याच्याही आधी आम्ही जातो आहे पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला आणि मग तोच रूट घेऊन आरे वारे करून आम्ही पुढे जाऊ गणपतीपुळेला. लास्ट स्टॉप घेऊ गणपतीपुळे आणि मग येताना काय भेटलं तर बघू. आणि इथे HP चा पेट्रोल पंप आहे, तर इथे आधी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून घेऊ. इथे आम्ही गाड्या पार्क केल्या आहेत आणि आम्ही चाललो आहे त्या बोटच्या पॉईंटवर. तुम्ही याल इकडे तर मिरिया बीच म्हणून नको टाका, ते बोट असं टाका, तर तुम्हाला मिरिया बीच बोट म्हणून टाका, मग तुम्हाला तो बोटचा पॉईंट भेटेल. आणि इथे घराचं कोणाचं काम चालू आहे, ते चिरे येऊन पडलेत. Still of the night, gazing up at the sky when the stars began to. आता आपण इथून चालत चाललो आहे त्या बोटच्या पॉइंटवर, जो इथून थोडाच लांब आहे आणि लाटा येत आहेत खूप साऱ्या. आणि तुम्ही इथे पाहाल तर ती आहे तिथे बोट. हा इथून रस्ता आला. आणि विक्की त्याच्या फर्स्ट ब्लॉग साठी शूट करतोय थोडं व्हिडिओ, ब्लॉग नाही व्हिडिओ. आणि इथे नारळाची पण झाडं आहेत लावलेली, खूप बागच आहे ॲक्च्युली, कोणाची तरी चांगली बाग आहे इथे नारळाची. आणि तिथे कपल फोटोशूट पण चालू आहे, ज्याच्यात आपण इंटरफेअर नाही करणार आहोत. नारळाची खूप मोठी बाग आहे नारळाचं खूप. इकडे तुम्ही पाहाल त्या बाजूला पण एक बाग आहे तिकडे. तर मित्रांनो ही आहे ती बोट इकडे, जे येऊन पोस्टला पडलेली आहे आणि लाटा खूप आहे तिथे मोठ्या. अजिबात प्रयत्न करू नका इथे येऊन खाली उतरण्याचा,
आणि ही बोट इथे बांधलेली आहे. खूप पाणी आहे इथे लिहिलेलं पण आहे, सावधान, खाली कोणी जाऊ नये. बघा बोट इथे, आणि विक्की त्याचा ड्रोन उडवायचा प्रयत्न करतो इथे. आणि तिकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. दोन भागात वेगवेगळी झालेली आहे बोट. विक्की त्याच्या व्हिडिओसाठी तिथे शूट करतोय. आणि इथे पावसाने धडक दिलेली आहे परत एकदा. जायला भूक लागली आहे. आणि हा तो अँकर आहे इथे, परत एकदा दाखवतो इथे. यालाच बांधली, अँकर खाली असेल याला बांधून ठेवली आहे शिफ्टी. मस्त पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम, हलका फुलका. मित्रांनो इथे आपलं पिठलं भाकर, झुणका भाकर काही बोलू शकता तुम्ही. आणि आंबोळी आलेली आहे, जे या काकांच्या इथे आपल्याला मागवलेली आपण. तर मी आता यांना पॉन्चो आणून दिले इथपर्यंत येऊन. आणि पुढे आता आम्ही गणपतीपुळेकडे निघू. मध्ये आरेवारे बीचचं दृश्य दिसेलच आपल्याला. आणि विक्कीने पण थोडा आपला व्हिडिओ शूट केला आहे त्याच्या चॅनलसाठी. माय न्यू चॅनल, प्लीज डू सबस्क्राईब. एक्सप्लोर विथ विकी 02 हे त्याचं चॅनलचं नाव आहे. तर खूप तुमचा प्रतिसाद द्या त्याला, लाईक शेअर कमेंट करून त्याच्या पहिल्या व्हिडिओवर, जो लवकरच येईल आपल्या स्टे ट्यून्ड यूट्यूब चॅनलवर त्याच्या. आणि माझा व्हिडिओ तर येणारच आहे, तुम्हाला लवकरच कळेल ते. पण इंस्टाग्रामला पण फॉलो करा, ट्रॅव्हल विथ __ जयवर. नसेल माहीत येत तर लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता तुम्हाला डायरेक्ट बघू, पाऊस कमी झाला तर कॅमेरा काढीन, नाही तर डायरेक्ट गणपतीपुळ्याला भेटेल. गणपतीपुळे वगैरे 21 किलोमीटर लांब आहे. पावसाची मोठे टीम लागत आहेत. आणि आरेवारे बीच हे 11 किलोमीटर वर आहे. पाऊस थोडा बारीक झालेला आहे. आणि जय आणि मयूर दोघे ब्ल्यू झालेले आहेत. मोठी थैली असतं ना सामान भरायची, ती आहे आम्ही. तसंच काय यांचं झालंय. आणि तिथे लाल हार्पिक आहे आपला. आणि इकडे तुम्ही पाहाल तर या ब्रिजच्या खालून नदी जाते आहे पूर्ण. आणि ते बोट सुद्धा पार्क आहेत. अजून 3 महिने तर या अशाच पार्क आहेत. त्या बाजूला सुद्धा काही बोट्स पार्क आहे. आणि विकी आता ड्रोन उडवणार आहे, तर त्याची तो तयारी करतोय सध्या. बघू अजून किती वेळ लागतो. इथून अंदाजे 15-1 किलोमीटर तरी आहे इकडून गणपतीपुळे. त्याआधी आरेवारे पण लागतं. होपफुली ते अजून पाऊस नाही पडावा, कारण परत येताना डिफिकल्ट होईल थोडं. आणि हा बघा ड्रोन विक्कीचा, झिप फ्लिप 2.
जो जयने हातावर घेतला टेक ऑफसाठी. वा वा. आणि पुन्हा एकदा आम्ही जरासं ड्रोन शॉट घेतलेला आणि राईडला परत सुरुवात केली आहे आम्ही. आणि तिकडे तुम्हाला दिसणार नाही पण चारा खायला आहे आणि ब्रेकफास्ट हे येते. आणि आम्ही परत एकदा चाललो आहे गणपतीपुळ्याच्या दिशेने. आणि इकडे आरेवारे बीच आहे. आरे बीचला जायला तुम्हाला लेफ्ट घ्यायला लागेल आणि हा सरळ रोड जातोय तो गणपतीपुळ्यातच जाणार आहे. आरेवारेचा पूल झाला आहे. आरेवारे हा बाजूला तिथे आरे बीच आणि आता पुढे चालतोय आम्ही. चला चला. आणि इकडे पुढे चाललोय आम्ही हळूहळू. लोक आहे वरती चढताना. आणि इकडे आरेवारे बीच रिसॉर्ट सुद्धा आहे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर हे आहे ते आरेवारेचं बीच रिसॉर्ट. बहुतेक इकडे ते हॉटेल प्रसन्न होतं. खाली आणि समुद्र एकदम खवळलेला आहे इकडे. आणि हा कोस्टल रोडने आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. हळूहळू हळू समुद्र तुम्ही पाहाल तर किती खवळलेला आहे तुम्हाला दिसतच असेल. तुम्ही जर अशा समुद्रात आतमध्ये उतरत असाल तर ती तुम्ही चूक करताय. चुपचाप बाहेरूनच आनंद घेतला पाहिजे. तुम्ही समुद्राशी खेळू नाही शकत तिथे. कधी लाटा तुम्हाला आतमध्ये घेऊन जातील काही कळणार नाही तुम्हाला. हळूहळू पुढे पुढे चाललोय. आणि इथे परत एकदा ड्रोन उडून फोटो सेशन करू आणि विकीचे शॉर्ट्स घेऊ अजून. पण आपल्याला सूर्यदेवांचे दर्शन झालेले आहेत. थोडासा अंधारात थोडासा एक प्रकाश आलेला आहे आणि येतोय. ढगा साईडला होत आहेत थोडी थोडी. आणि तुम्ही हा आरेवारे बीचचा किनारपट्टा पाहू शकता. पाहिला तर पर्यटकांचा जमावडा झालेला आहे परत. आणि इकडे हे दोघं आपले मित्र ड्रोन उडवत आहेत. विक्कीसाठी अजून शॉट्स घेत आहेत. आणि विक्की आपला इथे दुसरा स्वतःचा सोलो व्हिडिओ बनवतोय आणि आपला ड्रोन तिथे आहे. आरेवारे बीचचा कोस्टल रोडवर आपण आता उभे आहोत. परत एकदा तुम्हाला सांगतो. आणि ड्रोनला मारायला अजून एक पक्षी येतोय. पण आता मला वाटतं गेला तो, कारण त्याला वाटतंय की हा पण एक पक्षीच आहे. आणि तुम्ही तिथे बघाल तर आरेवारेचं झिपलाईन आहे तिथे. ते डायरेक्ट बीचवर जात आहे झिपलाईन. तुम्ही तिकडे पाहाल तर ते बघा थोडंसं तुम्हाला दिसेल तिकडे.
साडेबाराचं पट्टा आपला झाला आहे आणि आता पुढे आम्ही निघतो आहे गणपतीपुळेच्या दिशेने. तिकडे थोडं लाईटमध्ये ड्रोन शॉट भेटला तर चांगलंच आहे आपल्याला. तर तिकडे बघू लाईटमध्ये ड्रोन शॉट भेटला त्या ड्रोननी. आणि इकडे आता फोटो काढून लगेच निघू, कारण तिथे लाईटमध्ये आपल्याला थोडे शॉट्स घ्यायचे अजून, फोटोही काढायचे. नाही तर परत फोटोजमध्ये नॉईज येईल, व्हिडिओजमध्ये पण नॉईज येईल. आणि आपली रेंटेड बाईक अजून तरी खूप चांगली चालते आपल्यासोबत, खूप चांगला साथ दिला आहे. वारा खूप आता वाढला आहे. तर चला मग निघू आता पुढे. बड़ा आंगन सब है में राइस को है ना, ये राइस का है, राइस ही रहेगा. राइस पेट्रोल बचेगा. आम्ही मंदिराच्या मुख्य द्वारापाशी आलो आहोत. इथून खाली आपल्याला मंदिराजवळ जायचं आहे. इकडे गणपतीचं वरती मूर्ती आहे, सरस्वती मातांची मूर्ती आहे आणि बहुतेक लक्ष्मी देवींची मूर्ती आहे. आणि हे गणपती तर इकडे गणपतीसाठी आपण दुर्वाचं फूल घेतलं आणि दुर्वा आणि फूल घेतलं आहे जास्वंदीचा. एकदम उजागराज आहे. बहुतेक इथून कॅमेरा अलाउड नाही, तुम्ही कॅमेरा आतमध्ये ठेवतो आहे. इथं गर्दी नाहीच आहे जास्त. फटाफट लोक दर्शन करून निघत आहेत. आपण पण दर्शन करून घेऊ. तर मित्रांनो, आपण आता गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या बाहेर उभे आहोत आणि इकडे समुद्र, गणपतीपुळ्याचा बीच म्हणू शकता. आणि हे गणपतीपुळ्याचं देऊळ फर्स्ट टाईम माझं इथे विजिट आहे आणि होपफुली मी दरवर्षी करीन आहे. सांगत नाही, कमेंट नाही करत, पण दरवर्षी करण्याचा प्रयत्न करीन. कोकणात राहून तर एवढं करू शकतोच आपण. तर दरवर्षी येण्याचा प्रयत्न करेन गणपतीपुळ्याला. हे लोक येतील तर येतील, नाही तर माझा सोलो प्लॅन होता इकडे येण्याचा. आणि हा मंदिराचा परिसर एकदम सिंपल, काही दुकानं वगैरे नाही आहे तिथे. एकदम सिंपल आहे मंदिराचा परिसर. आणि गणपती बाप्पांचं देऊळ हे वरती तुम्ही पाहाल तर तिथे त्रिशूल आणि डमरू आहे आणि हे ज्योत आहेत बहुतेक इथे. आणि कलर बघाल तर एकदम मस्त मारलेला आहे मंदिराला सुद्धा. तर आपण थोड्याच वेळात इथूनही निघू, पुन्हा यायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि ते आपल्या बॅग्स आहेत म्हणून ते लोक तिथे चिंतित होते. खूप मराठी बोलतोय मी आज. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, इथे बाप्पांच्या इथं आरतीनंतर आता प्रसाद दिला आहे, तो आता ग्रहण करतो आणि मी माझी ट्रेन पकडायला जातो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, मस्त दर्शन झालं, प्रसादही घेतला आपण गणपतीपुळ्यात गणपती बाप्पांचं. आणि आता आपण परतीच्या प्रवासासाठी निघालो आहे परत. चला तर तुम्हाला आता डायरेक्ट स्टेशनलाच भेटतो. ट्रेन थोडा आगे आणि इकडे मित्रांनो तुतारी एक्सप्रेस अरायवल झाला आहे. WDP 4 आली आहे.
ब्लॉग्स इथे संपवतो आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी बेल आयकॉन दाबून ठेवा.